बादशाहचं जाऊ दे, पण तुम्हाला सोयरीक जुळवायची ना? काय आबासाहेब, आत्याबाईंनी आम्हाला या कारणासाठी बोलवलंय हे ठाऊकच नव्हतं. मग काय नाराज आहात का? की लहान वयाप्रमाणे रुसले आहात? बोला, तुमचा रुसवा कसा दूर करायचा ना ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे. अहो आजच आलेत माहेर वाशनी, जरा 2 दिवस निवांत राहू देत की मग बोलूच. हो राहू देत की. 2 दिवस काय, बक्कळ दिवस राहू देत. मानकरी आहेत त्या, हक्कच आहे त्यांचा. पण विषय असा टांगता ठेवून नको. काय उमाबाई, तुमचं काय मत आहे? आबासाहेब, जिजाबाई म्हणजे नक्षत्र आहेत, नक्षत्र. आम्हाला त्यांना सून करून घ्यायला नक्कीच आवडेल. उमाबाई, आमच्या जिजांना सुद्धा तुमच्याच ओटीत घालायला आम्हाला खूप आवडेल. मग अडलंय कुठे? जबान का बंद? कोण मामला? लखुजी राजे? नाही नाही, तुमच्याकडे येऊन सल्ला घ्यावा असा त्यांचाच विचार. त्यामुळं नकार नाहीये, पण काय? आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीनं कारण नसता दिशा बदलून फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली. मनात विचार लोट धावत असतात, पण सांगत नाहीत. शब्दांना संकोच आणि डोळ्यांनी संवाद ही खानदानी जोड आहे. तसे ते नाहीच बोलणार. पण मनात जर काही कोडी ठाण मांडून बसली असली तर बघावंच लागेल. उमाबाई, तुम्हाला कौतिक म्हणून सांगतो. वजीर आजमनी सांगितलंय म्हणून नाही, पण ते योग्य वाटलं म्हणून सांगतो. स्वारींना काय म्हणाले ठाऊक आहे? आपकी बेटी सोच से आगे है और शहाजी राजे नजर से. जोडी वाकई अच्छी है. म्हणजे त्यांचंही मत चांगलंच आहे. पण धूळपाटीवरचं कसं आपण हाताने पुसून नव्यानं सुरू करतो, तशी विचारणा स्वारी पुन्हा नव्याने करतात. काही थांग लागत नाही. समजलं. पण जे आम्हाला समजलंय ते तुम्हाला कोणालाच समजणार नाही. आम्हाला टांगतं ठेवण्यातच तुम्हा पुरुषांना सुख वाटतं. अहो, आता आम्हाला का बोल लावताय? आमच्या तिघींच्या नजरा तुमच्याकडे आहेत, पण अगदी विषय संपल्यासारखं तुम्ही निघून चाललात. हो ना, काय समजलं तेच सांगा तरी. लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यातल्या पाणकळा दुनियेला दिसतात. पण ह्याचा अर्थ ते झरे आतून त्याच वेळेला उपसतात असं नाही ना? काय उमाबाई, येणार ना? समोरासमोर बसून हा विषय मार्गी लावूया. उगाच भीड नको. गोदाताई, आज ना आम्हाला मधल्या फारच हळव्या झालेल्या दिसल्या. अहो, आता तुम्ही लगीन होऊन जाणार, त्यासने बी वाटत असेल ना, तर तुम्ही सांगायचं ना का लगीन होणार आहे ते चांगले आहेत, काय घोर घेऊ नका. तुला ग काय माहित? मला कुठं माहिती, तुम्हासनी तर माहिती आहे ना. तुमची तर भेट झालती ना. नाही अगं, भेट नाही काही. म्हणजे आम्ही रंगपंचमीला असे अचानकच भेटलो. अहो जिजाका,
भेट नाही बी बोलता आणि भेटलो बी बोलता. म्हणजे काय म्हणायचं हो? म्हणजे असं ठरवून वर्दी देऊन रीतसर बोलायला येतात ना, त्याला भेट म्हणतात. असं बोला फुलाची गाठ पडते त्याला भेट नाही म्हणत. पर काय हो जिजाका, तुम्ही म्हण त्यांच्याशी ते वजीर पातशाह बोलतात त्या भाषेत बोललात म्हण, तेव्हा मगलं त्यासनी. ते पण बोलत होते म्हणजे कळलं असणारच ना. पर असं काय बोलत होते बर? हेच, गंगा गय गंगादास, जमुना गय जमुनादास. हा, पण वेरूळ गय तो वेरूळदास नाही हा, हे राजे आहेत तिथले. अगं भया, म्हणजे तलवार बी येत असेल आणि घोडा बी फेकत असतील नाही? ते पण यायलाच पाहिजे. पर जिजाका, तुमच्या एवढ्या भाषा येतात त्यासनी? आता आम्हाला काय ठाऊक, पण आम्ही बोललो ती जुबान त्यांनी ओळखली खरी. हा, कोण खुसफुस करताय? काय चाललंय इथं? आम्हाला माहित आहे तुम्ही बोलत होता. काय ग गोदा, काय चाललंय? आम्हाला काही कळत नाही. आणि तुम्ही झोप येत नसेल ना तर चला आमच्या बरोबर. एवढी कसली खलबत चालली आहे तुमची? लग्नाचीच ना? कुठे काय आऊ, हीच गोदाताई आम्हाला विचारत होती. आम्ही फक्त त्याचा जबाब देत होतो. आऊ, तुम्हाला पण झोप येत नाहीये? काय ग गोदा, काय चाललं होतं? जी काय नाही, ते हेच आपलं गंगा जमुना. काहीतरीच बोलू नको. गंगा जमुना म्हणे. तुम्ही आम्हाला परत गाठलं, आमची आठवण आली तुम्हाला? रात्र झाली आहे फार, झोपा चला आता. चला झोपा. तू पण. बोला नकुजी राजे, बोला. अहो, सगळे तुमच्याकडे नजरा लावून बसले. हो, कल्पना आहे, पण काय बोलावं हेच सुचत नाही. आम्ही काय केलं तर गरुडाचं अनुकरण केलं. पावसात बघा, सगळी पाखरं पावसापासून बचावण्यासाठी आसरा शोधत असतात, पण गरुड बचाव कसा करतो ठाऊक? तो ढगांच्याही वर जातो. त्यालाही बचावच करायचा असतो, पण म्हणून तो अधिक उंचीवर जातो. आम्ही समजलो नाही. माणसाची सोयरी तुमच्याशी जुळवली तेव्हा आम्ही काय बघितलं? मनसब बघितली की दौलत? आम्ही फक्त तुमचे गुण बघितले, तुमचा पराक्रम बघितला. उमाबाईंच्या वेळेस मालोजी राजांकडे अशी कितीशी दौलत होती, पण पोटची लेक गुणी माणसाशी बांधली जाते एवढंच पाहिलं ना आम्ही. आम्ही कितीतरी वेळा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलो होतो, पण काही ना काही अडचण येतच होती. तेच म्हणतोय आम्ही, हे काही ना काही थोडा वेळ बाजूला ठेवा. पातशाह, वजीर आलम, तुमची मंडळी सगळं बाजूला ठेवा आणि गरुडासारखं उंचीवरून बघा आपल्या मुलीकडे. तिच्यासाठी कोण मुलगा योग्य दिसतोय ते. एवढ्या लहान वयात योग्य अयोग्य कुठं कळतं? शिवाय पराक्रम इतक्या लहान वयात कसा समजणार? आपण उंच डोंगरावर उभे असतो आणि तो उगवणारा सूर्य आपल्यापेक्षा कितीतरी खाली दिसतो आपल्याला. त्या कोवळं ऊन सांडणाऱ्या सूर्याकडे आपण सहज पाहू शकतो. तो सूर्य आकाशात भराभरा वर जातो
इतक्या वर जातो की त्याच्याकडे पाहताना आपल्या डोक्यावरचा मंदिर भुईवर पडावा. पण त्यावेळेस सूर्याचं तेज इतकं प्रखर असतं की आपण त्याच्याकडे बघू सुद्धा शकत नाही. डोळे मिटून घेतो. मग आज जो या लहान वयात 5,000 आहे, त्याच्याकडे उद्या आपल्याला पाहता येईल याची काय खात्री आहे लखोजीराजे? नाही, अगदी पटलं. आता कसल्याच शंका उरल्या नाहीत. आमची लेक जिजा आपल्या पदरात घ्या. आमच्या जिजांना सून म्हणून पदरात घ्या उमाबाई. ठरली ठरली. जाधव आणि भोसले सोयरीक ठरली. उमाबाईंना आत घेऊन चला. थांबा. उमाबाई, लग्न ठरल्याच्या आनंदात तुम्हाला कोणी काही बोललं का? खरंच समजलं नाही. नाही हो, स्वारींची आठवण झाली असेल. हो ना उमाबाई? चला. उमाबाई, असं कचदिलून कसं चालेल? आम्हालाही खूप वाटतं की मालोजी राजे असायला हवे, पण ते आता शक्य नाहीये ना. जे आहे ते स्वीकारायलाच हवं. पापणीला पाणी आणू नका. आपली खंत आपल्या मनातच ठेवावी लागते उमाबाई. बाकी काही आपल्या हातात नसतं. दिवस येतो तशी रात्रही येते, पण पुन्हा दिवस उगवतोच ना. एक न एकच धरून कसं चालेल उमाबाई? भोग तर देवाला सुद्धा चुकलेले नाहीयेत. आपण तर साधी माणसं आहोत. मनाला सगळं उमगतंय आबासाहेब, पण डोळ्यांना समजत नाही. कोवळ्या वयात घेतलेल्या अणभका सतत डोळ्यांना दिसत राहतात. आता मन मोठं करा उमाबाई. मुलांची सोयरीक म्हटली की आपली दुःख अवगून ठेवावीच लागतात.
हवं तर लग्न आपण साध्या पद्धतीनं करू, थाटमाट नको. मग तर झालं. आपण हे लग्न करूच आणि तेही धूम धडाक्यात करू. नाही नाही, नको. लग्न थाटामाटातच करू. स्वारींची तशी इच्छा होती, त्यात कसूर नको. आता कसं बोललात? चला, वेरूळला सांगावा धाडा. कार्य विठोजी राजे आणि त्यांच्या मंडळी करतील. हुजूर, सिंदखेड़ से वेरूळ की तरफ फिर से कोई निकलने वाला है. जानते हैं. इजाजत हो तो. नहीं कासिम, मौका एक बार मिलता है, बार बार नहीं. आपने तो कहा था कि जहर बोया है, तो फिर कहां गया वो जहर? हाँ, पहला दाव मुआफ हो हुजूर. ये कोई खेल नहीं है कासिम. आपके नजरिए की वजह से इस रिश्तेदारी में हमारी शिकस्त हुई. शादी सिर्फ तय हुई है, अब तक मुकम्मल नहीं हुई. हुजूर, जनाब मुस्तफा सैयद. आने दो, हमने ही बुलाया. हुजूर, आपने याद फरमाया, बंदा हाजिर है. सिंदखेड़ से सवार निकला है वेरूळ की ओर. मुस्तफा सैयद, हम चाहते हैं कि इस बार उस सवार को आप रोकोगे. वो आगे नहीं जा पाए और वेरूळ के लिए हम खुद रवाना होंगे. यानी कि विठोजी राजे के पास आप खुद जाएंगे? नहीं हुजूर, लानत है ऐसी जिंदगी पे. हम तो किसी काबिल ही नहीं रहे. अब जोखिम नहीं उठा सकते कासिम. इस बार आर या पार ही करना होगा. वेरूळ हमें खुद ही जाना होगा. वेरूळला जाणार, कुणीतरी वेरूळला जाणार. अहो ऐकलं का, कोणीतरी वेरूळला जाणार. हो, वेरूळला जाणार. तुम्ही सगळे जा बघू. आम्ही जाऊ, पण तुम्ही काय करणार? जिजा जायची तयारी करणार ना. बांधा बंद करा. तुम्ही जा ना सगळे, जा. आम्ही वेरूळला गेलो तर आमचं बालपण इथंच राहील नाही. ते आपण बरोबर नेऊ शकतो. कसं? बालपणीच्या आठवणी, खेळणी. खरंच की. जगदेवा जी, तुमच्या तिन्ही वहिनी साहेब काय करतात बघा जरा. 2 वेळा वर्दी देऊन झाली, तुम्ही गेल्याशिवाय येणार नाही. आणि त्यांना सांगा म्हणावं, आज कार्य नाही, आज फक्त कार्याची बैठक आहे. हो हो, पण बाकीची सगळी तयारी करायची असते. आणि ती तयारी आम्हालाच करावी लागते.
हे बरी कामाला एकदम तंतोतंत पटलंय काय. आम्हाला बोलायची संधी कोणी सोडत नाही. बाहेर नुसतंच दरारा, 27 महाल, एवढी जहागिरी. आमच्याकडे पण अशीच परिस्थिती आहे बरं का. अगदी तंतोतंत बोललात काय. मग करूयात का सुरू? ओहो अहो, शुभ कार्यात वेळ कशाला दवडायचा. हा वय वय. आमची कन्या जिजा वेरूळचे मनसबदार मारोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजीराजे भोसले यांना देण्यासाठी आजची बैठक आहे. सदर साक्षीने सर्व गोष्टी ठरवल्या जाव्या. धर्मशास्त्रानुसार मालोजी राजे यांच्या विवाहास 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच शहाजी राजे यांचं शुभकार्य व्हावयास हवं. आणि हे शुभकार्य त्यांचे चुलते विठूजी राजे आणि त्यांच्या मंडळी हे करतील. जगदेवा जी, वेरुळावरून काही सांगावा, काही निरोप आला का? नाही दादासाहेब, आम्हाला आश्चर्यच वाटतंय की अजून काहीच खबर कशी नाही. लखोजीराजे स्वार खात्रीचा गेलाय ना, नाही तर वाटेत सगळ्या सोयऱ्यांना भेटत जायचा. नाही नाही, खात्रीच आहे. अहो येवाना पोचला सुद्धा. तुम्ही विचारा. उमाबाई, अहो विहीणबाई, कार्य कुठे करायचं? इथंच केलं तर चालेल ना? स्वारींची इच्छा होती की वेरूळला व्हावं, अगदी लग्न धूमधडाक्यात व्हावं. आमची सुद्धा इच्छा तिकडे व्हावं अशीच आहे. उमाबाई, लखोजी राजे, आम्ही कोणाच्याही एकाच्या बाजूने नाही होत. अहो, दोघेही आमचेच आहेत. तेव्हा हे शुभ कार्य नक्की कुठे करायचं हे ठरवण्यापूर्वी तुम्ही एकदा मलिक अंबर आणि पातशाह यांचा विचार घ्यावा असं आम्हाला वाटतं. पण हे शुभ कार्य ठरवण्यात त्या दोघांचाही मोठा हात होता. किमान आपलं तोंड दाखवलं म्हणून का होईना, पण त्यांना विचार. असं नको व्हायला की आपण सगळं ठरवून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना काहीच विचारलं नाही. नाही नाही, हा तुम्ही अगदी रास्त सल्ला दिला. बाकी पक्क ते मगाशी नंतरच्या तयारीच्या बद्दल काहीतरी तुम्ही बोलत होतात. हो, तोंड गोड करायला काही नको का? हो ना, मग ते मागवा की. पार्वतीबाई, लखोजीराजे तोंड गोड करा. पातशाकडे जाताना शिबंदी बरोबर असू दे. भाऊजींच्या वेळेस काय झालं होतं ठाऊक आहे ना? बर, यावेळी आम्ही ती काळजी घेऊ. सोडा मला, सोडा. गबास, नाहीतर नरड्यात पात बघते. दगड्या, जाधवांचा स्वार पकडल्याची वार्ता देऊन ये तू. वजीर आलम का इस्तकबाल करने के भी दस्तूर होते हैं, लेकिन आपने तो हमें मौका ही नहीं दिया. नाराज ना हो. नहीं विठोजी राजे, इसमें नाराजगी कैसी? हम फिर से आएंगे. और वैसे भी आपके पास वक्त की कमी होगी. नहीं नहीं, ऐसा कुछ नाही. आता हुजुरांचा सन्मान आणि स्वागत करायला आवडलं असतं आम्हाला.
पण शादीच्या धामधुमीत कुठे वेळ बर्बाद करतायत नको ज्या ठिकाणी? शादी? आम्ही समजलो नाही हुजूर. मतलब कोई आया नहीं? कौन? कहां से? कहीं से भी कोई आया नहीं? कुछ खलीता और वो आप में क्या कहते हैं सांगावा, सांगावा आलाच नहीं? हुजूर तुम्ही कशाविषयी बोलताय काही समजत नाहीये. आप सचमुच बहुत भोले हैं विठोजी राजे, एकदम भोले. तुमच्या पुतळ्यांची कौन वो 5000 मनसब आपके साथ जिनको इसरार की है, वो शाहजी राजे की शादी लखूजी राजे की लड़की जीजा के साथ तय हुई है. सिंदखेड़ में बात पक्की हुई और आपको खबर नहीं? नहीं, ये बात कुछ हजम नहीं हुई. नाही, पक्की नाही झाली अजून. त्यांचे बंधू प्रस्ताव घेऊन आले होते. किसी ने आपको बताया नहीं? इसका मतलब वो आपको अपना मानते ही नाही. आणि भोसल्यांच्या फर्जंदची शादी ठरवतोय कोण? जाधव, निंबाळकर, वजीर आजम मलिक अंबर. और यहां विठोजी राजे भोसले को खबर तक नहीं. बघूया ना, हे लग्न कसं होतं तेच बघतो आम्ही. आम्ही येऊ का? तुमचा निवांतपणा भंग तर पावणार नाही ना? या ना. माफी असावी, आम्ही बघू शकलो नाही. म्हणून आल्या पावली माघारी निघालात? मग आता का थांबलात? ते तुमच्याशी बोलायला आलो होतो. मग न बोलता कसं जायचं? या बसा. आम्हाला तर वाटलं आम्ही आल्याची वार्ता कळताच टाकूटाक या, पण तुम्ही तर आम्हाला चुकवीत होतात. नाही नाही, चुकवीत नव्हतो. ते सोयरिकेचं बोलणं चालू होतं ना, त्यामुळे आम्हाला लाज वाटत होती. काही गलती झाली का? अहो गलती कसली, पण तुम्हाला जे वाटतं ते बोलून सुद्धा टाकलत की. हो, बोललो. मग आता आलात ते? आता नाही लाज वाटली? आता तुमची चौकशी करायला आलो होतो ना, त्यात लाज का वाटेल? अगो बाई, आमची चौकशी? आमची चौकशी करायला कोणी सांगितलं? आऊसाहेबांनी? नाही नाही, आम्हालाच वाटलं म्हणून आलो. तुम्हाला का बरं असं वाटलं?
त्या दिवशी तुम्ही रडत होतात, आम्ही बघितलं होतं. त्याच वेळी येऊन पुसणार होतो, पण धीर होत नव्हता. म्हणून आज ठरवलं की जाऊन चौकशी करूयाच. तुम्ही का रडत होतात? तुम्हाला काय वाटतं, का रडत असू आम्ही? तुम्हाला सोयरीक मंजूर नसेल, हो ना? मग तुम्ही जाऊन आमच्या थोरल्या आऊसाहेबांना, आबासाहेबांना जाऊन सांगा की. आम्ही पण थेट जाऊन सांगतो. अहो जिजाबाई, आम्हाला तुम्ही पसंतच आहात. आम्ही त्या दिवशी रडत होतो कारण आम्हाला आपलं बोलणं आठवलं. कुठलं? तुमचं ज्याच्याशी लग्न होईल त्याला गडीतच येऊन राहावं लागेल असं म्हणाला होतात तुम्ही, नाही आठवत? पण उलट केलं म्हणजे जर आपला नवरा माहेरी आला तरी सुद्धा जबाबदारी पार पाडता येईल की. हो, येईल की. तसंही करता येईल. तुमच्यासाठी असा नवरा शोधू जो गडीतच यायला तयार होईल. आठवतं ना? पण आता आम्ही तो हट्ट करणार नाही. का? कारण जर ते इथं आले तर तुम्ही एकटे कसे राहणार? मग आता त्यांनी तुमच्या जवळच राहायला हवं, आणि आम्ही सुद्धा. काय जिजा का? काय काय जमवून ठेवलं तो? मला तर अजून पहिल्या दिवसाच्या जिजाक्का बी आठवते. त्यांची किती रुपये या डोळ्यात साठवून ठेवली आहेत. अगं बाय, काय हो असं वाघाच्या डोळ्यावर कशा पायी बघताय असं? अरे देवा, आता या तलवारीनं मारणार का काय? हा जिजाक्का, तुम्हाला आठवत आहे? तुम्ही हीच तलवार घेऊन माझ्या माग मला मारायला धावायचं. मी पुढं आणि तुम्ही माग. लई घाबरायची मी बाई. बघा, तुम्हाला बी आठवलं का नाही? अजिबात हसवू नकोस हा. आम्ही हसणारच नाही आहोत, कारण आम्ही तुझ्यावर रागवलं. अहो नाही नाही, रागव नका. नाही काम करते, हवं तर उठा बशा बी काढते बघा. हा हसल्या हसल्या म्हणजे राग गेला म्हणायचा. तर तू ना असंच करतेस. काही नाही, आम्ही अजून तुझ्यावर रागवलोच आहोत. तू त्याला हात का लावलास? अहो आता नव्हतं ठाऊक, या पुढे नाही लावणार. हा तर मला एक सांगा, एवढं संद कशा पायी जमवून ठेवलं आहे? जाऊन दादल्याला दाखवणार हाय की काय? खबरदार हा, असं काही बोलू नकोस आणि कुणाला सांगूही नकोस. काय सांगू नका म्हणताय? आम्हाला तरी सांगा. अहो सांगू नको म्हणतोय तर आता तुम्हीच सांगायला लावताय. नाही नाही,
तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही कुठेच सांगणार नाही. सांगा बरं. गोदा, हसू नका. जिजा रागवलेत कळत नाही का? जा बरं. जी. बरं, गोदा सुद्धा गेली. आता सांगा बरं. अहो आता तुम्ही सुद्धा सांगायला लावताय. बरं, नका सांगू. कुंचीपासून तलवारीपर्यंत सगळ्या आठवणी सोबत घेऊन चाललात हे आम्हाला नकाच सांगू. शी बाबा, तुम्ही बघितलं. आता आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. जा. अहो अहो पण तुम्ही कुठे सांगितलं? आणि तुम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला शब्द देतो की आम्ही कुठेच सांगणार नाही. आता तरी राग गेला ना? तुमच्यावर रागवता येतं का? तुम्हाला तरी रागवता येतं का? गोदावर सुद्धा नाही. अहो तुम्हीच शिकवलं ना, आठवतं ना? त्यामुळेच आम्ही सगळं जोडू पाहतो. या अशा आठवणींचा खजिना इथं जपला तेच महत्वाचं. या गाठोड्यासारखं या आठवणी सुद्धा जपा. त्यात सगळं सगळं आहे. सगळं सगळं म्हणजे? त्यात संस्कृती आहे, चालीरीती आहेत, त्यात प्रथा परंपरा आहेत, देव उत्सव सणवार असं सगळं त्यात आहे. हे सगळं घेऊन तिथे जोडायला जाल ना, तर अवघं अधिकच देखणं होईल. आणि लक्षात ठेवा, तुमचा वाडा तुमच्यासारखाच असतो. आमच्यासारखंच म्हणजे? त्या वाड्यातली वास्तूतील स्त्री प्रसन्न असेल तर ती वास्तू प्रसन्न राहते. तुम्ही आनंदी राहिलात तर ती वास्तू आनंदी राहील, प्रसन्न राहील. आनंद देईल सुद्धा आणि घेईल सुद्धा. काकासाहेब, 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 जे तुमच्याकडे काल घाईघाईने आले होते ते वजीर आझम ना? त्यांचे नाव मियान राजू ना? आले काय आणि लगेच गेले काय? कशा करता आले होते? तुम्हाला कशाला हव्यात चौकशा? चाल ठेवा. इथे आधीच आमच्या डोक्याला ताप कमी आहेत का? त्यात सारखे प्रश्न काय विचारतायत? चला. काय झालं? चला छोटे राजे. अहो साहेबांनी काय सांगितले? मोठी माणसं काम करत असताना त्यांना त्रास देऊ नये. क्षमा करा काकासाहेब, शरीफजींना अजून तेवढी समज नाहीये. आम्ही माफी मागतो.